नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय लठ्ठपणा आणि श्वसनाचा त्रास या विषयावर, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर मनीष मोटवानी. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर मनीष मोटवानी हे बेरियाट्रिक वेट लॉस सर्जरीचे सर्जन आहेत. तसंच त्यांनी सिंगापूर येथून ॲडव्हान्स लेप्रोस्कोपिक सर्जरीचा डिप्लोमा पूर्ण केलाय. ब्रुज ब्रुसेल्स आणि लिओन फ्रान्स इथं लेप्रोस्कोपिक वेट लॉस सर्जरीची फेलोशिप त्यांना मिळाली आहे. त्यांनी ॲडव्हान्स्ड आणि रिव्हिजनल सर्जरी मध्ये फेलोशिप प्राप्त केलेली आहे. बेसिक आणि ॲडव्हान्स लेप्रोस्कोपिक सर्जरी या विषयासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राध्यापक प्रशिक्षित ते आहेत. त्यांनी गेल्या 20 वर्षांमध्ये लठ्ठपणा दूर करण्याच्या हजारो शस्त्रक्रिया केलेल्या असून लोकांचं दैनंदिन जीवन सुसह्य आणि आनंदी बनवलेलं आहे. विविध प्रादेशिक आणि राष्ट्रीय दूरदर्शन वृत्तवाहिन्या तसंच आपली त्या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावलेलीच आहे. त्याच पद्धतीनं विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी 100हून अधिक लेख देखील लिहिलेत. सेंटर ऑफ एक्सलन्स इन बेरियाट्रिक सर्जरी या आस्था हेल्थ केअरचे ते संस्थापक आणि संचालक आहेत. इंटरनॅशनल एक्सलन्स फेडरेशन कडून त्यांचा बहुमान देखील झालेला आहे. मुंबईतल्या फक्त 2 डॉक्टर्सना आणि हॉस्पिटल्सना हा प्रथितयश बहुमान मिळालेला आहे आणि संपूर्ण भारतात केवळ 10 जण आहेत. चला तर मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. लठ्ठपणा आणि श्वसनाचे त्रास या 2 गोष्टींचा परस्पर संबंध असतो का, आणि तो कशा पद्धतीचा असतो? बघा, लठ्ठपणा एक आजार आहे आणि लठ्ठपणा 100 वेगळ्या आजारांचा मूल कारण आहे. बरोबर. जेव्हा लठ्ठपणा येतो स्वतःबरोबर भरपूर आजार घेऊन येतो. तसंच एक आजार आहे श्वास घेण्यात त्रास. आणि ह्या व्हायचे कारण काय आहे? नॉर्मली जेव्हा आपण श्वास घेतो तर आपले फुफ्फुस असतात ते फुगतात आणि शरीराला ऑक्सिजन मिळतो. आणि जेव्हा आपण हवा सोडतो ते आपले फुफ्फुस नॉर्मल जागेवर येतात आणि हवा शरीरातून बाहेर निघते. तर हा प्रोसेस आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी किंवा आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपल्या शरीरात वजन वाढतो, चरबी वाढते, तर ही चरबी भरपूर जाग्यांवर वाढते. मानेमध्ये वाढते, छातीत वाढते, पोटात वाढते आणि त्यामुळे आपल्या फुफ्फुसला किंवा शरीराला ते लंग्सला पूर्ण एक्सपांड व्हायला जागा मिळत नाही आणि त्या रिस्ट्रिक्शनमुळे सुद्धा आपल्याला श्वास घेण्यात त्रास होतो आणि ब्रेथलेसनेस होऊ शकते. नक्की. सर, थोडं अंतर चाललं तरी काही जणांना श्वसनाचा त्रास होतो. म्हणजे अगदी धापा टाकल्यासारखं होतं, अगदी थोडक्यात चालल्यानंतर सुद्धा. मग हा जो काही त्रास होतो हा लठ्ठपणामुळे होतो असं आपल्याला म्हणता येतं का? बघा, जेव्हा लठ्ठपणा होणार तर आपल्याला शरीरात आपलं शरीर वाढतो. म्हणजे समजा आपल्या फुफ्फुसला 70 किलोचं शरीरला ऑक्सिजन देण्याची क्षमता आहे आणि आपल्या हार्टला 70 किलोचा शरीराला रक्त देण्याची क्षमता आहे. तर जेव्हा आपला वजन 70 पेक्षा 110 किंवा 120 किंवा 140 किलो होऊन जातो तर लंग्सला आणि हार्टला म्हणजे हृदयाला आणि फुफ्फुसला ओव्हरटाईम करावा लागतो फक्त शरीराची डिमांड्स पूर्ण करण्यासाठी. आता हे करण्यातच ते डबल मेहनत करतात. त्याच्या नंतर जर माणसाला जास्त चालावं लागलं किंवा जास्त मेहनत करावी लागली किंवा सीडी चढावी लागली तर तेव्हा आपले फुफ्फुस आणि हृदय इतकं एक्स्ट्रा काम नाही करू शकतात आणि आपल्याला दम वाटायला सुरू करतो. जसं तुम्ही आता या स्लाइड मध्ये बघणार, या स्लाइड मध्ये हा आपले पेशंट आहेत मिस्टर संतोष नायडू. आता हे संतोष नायडूला तुम्ही इकडे बघणार तर यांचं वजन आहे 143 kg यांचा वजन होता ऑपरेशनचा आधी. बरोबर. आणि ऑपरेशन च्या टाइमला ते माझ्याकडे जो मेन कंप्लेंट घेऊन आला होता की डॉक्टर, मी थोडं पण चालतो तर मला दम लागायला सुरू होतो आणि मी माझं काय जास्त काम करू शकत नाही. तर हा माणूस आधी खूप काम करायचा, तेव्हा तो 2-2, 4-4 किलोमीटर चालायचा. पण हळूहळू त्याने त्यांची सीमा जे आहे ते कमी करत गेले, ते कम्फर्ट झोन कमी करत गेले. ते 2 किलोमीटरच्या ऐवजी 1 किलोमीटर चालायला सुरू केलं, 1 किलोमीटरच्या ऐवजी 500 मीटर सुरू केलं. पण मग असं टाइम आला की थोडं पण काम करायचं आणि दम लागायचं. ते आमच्याकडे आले ऑपरेशनसाठी. ऑपरेशनचा 7 महिन्यात तुम्ही बघितलं त्यांचं 70 किलो वजन झालेलं आहे. आणि 70 किलो वजन झालं ते एक गोष्ट आहे, त्याच्यानंतर ते 7-7 किलोमीटर धावायला करायला सुरू केलं त्यांनी. म्हणजे त्यांची लाईफ पूर्ण चेंज झाली. असेच आमचे दुसरे पेशंट तुम्ही बघणार, सुनीता कत्रे, हे एक टीचर आहेत. तर यांना तर 4 कदम चालले की दम लागायचं. थोडं कंटिन्युअस जेवण करायला सुरू केलं तर पण दम लागायचं.
तुमच्या बरोबर जर ते 2 मिनिटं बोलायला सुरू केलं, बोलताना सुद्धा त्यांना एक पॅराग्राफ मध्ये दम लागायचं. यांचं वजन होतं 138 kg, ऑपरेशनचा 7 महिन्यात 72 किलो. आणि यांच्यामध्ये तर इतका फरक पडलाय की एक टीचर बाय प्रोफेशन आहे, बोलताना जर दम लागतं तर कसं काम करणार. बट आता त्यांची लाईफ कम्प्लिटली चेंज झाली आहे, एकदम टोटली रिन्यूड लाईफ झालेली आहे त्यांची. नक्की सर, एक वेगळा प्रश्न, लठ्ठपणा म्हणजे नक्की काय, आणि लठ्ठपणा, मी लठ्ठ आहे किंवा मला लठ्ठपणाचा आजार आहे, हे कसं ओळखायचं असतं? बघा, लठ्ठपणा म्हणजे जेव्हा आपल्या शरीरात जितकं, प्रत्येक शरीरात चरबी असणं आवश्यक आहे, बरोबर, पण जेव्हा तो चरबीचा प्रकार जास्त वाढतो आणि आपलं वजन एक पर्टिक्युलर लेवल पेक्षा जास्त वाढतो, तर आपल्या शरीरात लठ्ठपणा आलाय असं आपण म्हणतो. आधी ते ओव्हरवेट होणार पेशंट, मग लठ्ठ होणार, मग अति लठ्ठपणा येऊ शकतो. तर जेव्हा आपलं वजन खूपच जास्त वाढतो तर आपण त्याला लठ्ठपणा किंवा अति लठ्ठपणा म्हणतो. पण त्याला कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे, कारण लठ्ठपणा एक आजार आहे. आणि जेव्हा तो एक आजार आहे तर त्याची ट्रीटमेंट पण आजाराप्रमाणे झाली पाहिजे, त्याची ट्रीटमेंट सायंटिफिक मॅनर मध्ये झाली पाहिजे. त्या सायंटिफिक मॅनरसाठी आपण त्याला ग्रेड करणं आवश्यक आहे, की पेशंट कोणत्या स्टेजमध्ये आहे, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. आणि हे ग्रेडिंग आपण करतो ऑन द बेसिस ऑफ BMI, म्हणजे बॉडी मास इंडेक्स, म्हणजे आपल्या हाईट प्रमाणे आपलं वजन किती आहे त्याची कॅल्क्युलेशन. जसं आता तुम्ही इकडे स्लाइड मध्ये बघू शकताय, ज्यांचा BMI 25 पेक्षा कमी ते नॉर्मल वेट, जे 25 ते 30 ते ओव्हरवेट, 30 पेक्षा जास्त झालं तर लठ्ठपणा आणि 40 पेक्षा जास्त गेलं तर अति लठ्ठपणा. पण एक सामान्य माणसांसाठी ज्याला कॅल्क्युलेट करायचा अजून एक सरळ उपाय आहे. आपण नॉर्मली जे आपली हाईट बघतो ते हाईट आपल्याला सेंटीमीटर्स मध्ये कॅल्क्युलेट केली पाहिजे. समजा माझी हाईट 5'5" आहे तर ते 165 सेंटीमीटर झाला, तर तुमची हाईट इन सेंटीमीटर्स, हे खूप चांगली फॉर्म्युला आहे. हाईट इन सेंटीमीटर्स -100 तुमचा ऍक्च्युअल आयडियल वेट असला पाहिजे. हाईट इन सेंटीमीटर्स -100 तुमचा ऍक्च्युअल आयडियल वेट आहे. आणि त्याच्यापेक्षा जर तुमचं 20 किंवा 25 किलो वजन जास्त आहे तर तुम्हाला लठ्ठपणा आलाय. बरं, तर दिस इज अ व्हेरी सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. आपले कोणतेही लोक घरी बसून करू शकतात. फक्त हाईट बघा आणि तुमचे हाईट प्रमाणे तुमचे आयडियल वेट आणि लठ्ठपणा आपण कोणाला सांगतो हे तुम्हाला माहित पडेल. नक्की सर, जसं आता तुम्ही लठ्ठपणाबद्दल सांगितलं, तर लठ्ठपणाची शस्त्रक्रिया याच्याविषयी मला थोडंसं विचारायचं आहे. ही शस्त्रक्रिया कशी असते आणि कशा पद्धतीने ती केली जाते, आणि लठ्ठ असलेल्या प्रत्येक माणसाची शस्त्रक्रिया होते का, त्या संदर्भात काय सांगा? परत जे लास्ट मी तुम्हाला सांगितलं त्याचं पण परत सुरू करतो, की लठ्ठपणाला आपण ग्रेडिंग केली, नॉर्मल, ओव्हरवेट, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 केलं आपण. ज्यांचा BMI 30 पेक्षा कमी त्यांना आम्ही ऑपरेशन करू शकत नाही, बरोबर, आणि करायला नाही पाहिजे. ज्यांचा BMI 30 पेक्षा जास्त त्यांना फक्त एकच उपाय आहे, तो हे लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी, यानी वेट लॉस सर्जरी. आता जसं तुम्ही या स्लाइड मध्ये बघताय, जेव्हा हा उपचार सुरू झाला इंडियामध्ये 1997 ला सुरू झाला, तेव्हा आम्ही असं ऑपरेशन करायचो. दॅट टाइम हा फक्त उघडून ऑपरेशन केला जात होता. पण आता आपण हा ऑपरेशन दुर्बीणने करतो, लॅप्रोस्कोपीने करतो, जिकडे आम्ही 4 किंवा 5 लहान होल बनवून त्याच्यामधून ऑपरेशन करतो. पण आता अजून नवीन उपचार झालेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही बेंबीमध्ये फक्त एक होल बनवून आम्ही ऑपरेशन करू शकतो, ज्याच्याने हे पूर्ण दुर्बीण उपचार होणार. आता दुर्बीण उपचार मध्ये काय करतो ते मी तुम्हाला सांगतोय, पण आधी उघडून करायचं, आता उघडून बंद झालेलं आहे. मग लॅप्रोस्कोपिक, जिकडे 4 किंवा 5 होल, आणि मग आता जे नवीन झालेलं आहे, ज्यांना जास्त लोकांना सांगायचं नाही की आमचं ऑपरेशन झालेलं आहे, ते आम्ही बिंबीमध्ये करतो, ते स्कार सुद्धा दिसत नाही. आता हा ऑपरेशन रेग्युलर लॅप्रोस्कोपी मध्ये पण आपण करू शकतो, आम्ही रोबोटिक पण करू शकतो. पण याचे ऑपरेशन कोणते कोणते होतात हे तुम्हाला आता स्लाइड मध्ये बघू शकणार. 3 प्रकारचे मेन ऑपरेशन असतात: लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी, लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रिक बायपास आणि मिनी गॅस्ट्रिक बायपास. आता याच्यामधून सगळ्यात जो कॉमन आहे तो आहे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी, ज्याच्यामध्ये आपण जठराची साईज कमी करतो एक स्लीव्ह सारखं, आणि आपण आपल्या जेवण करायची कॅपॅसिटी कमी करतो. याच्यावर मी तुम्हाला एक लहान व्हिडिओ दाखवणार आहे. पण याच्यापेक्षा नंतर एक जे दुसरी सर्जरी आलेली आहे, हे मिनी गॅस्ट्रिक बायपास आहे. तर एक दुसरी जी सर्जरी आहे ते गॅस्ट्रिक बायपास, ज्याच्यामध्ये आपण सर्जरीमध्ये जठराची साईज कमी करतो आणि इंटेस्टाईन म्हणजे आतडीचं थोडं रिरूटिंग करतो, तर जेवण पण कमी जाणार आणि जो जेवण जाणार पूर्ण ऍब्झॉर्ब नाही होणार, पूर्ण डायजेस्ट नाही होणार. आता हा नवीन प्रकार जे सुरू झालेला आहे ते मिनी गॅस्ट्रिक बायपास, ज्याच्यामध्ये आपण साईज कमी करतो आणि आपण जेवण करायचं जे पूर्ण ऍब्झॉर्प्शन पण कमी करतो,
आणि याच्यामध्ये भरपूर डायबिटीसचा पेशंटला भरपूर फायदा झालेला आहे. त्याच्यामध्ये वजन तर कमी होतं, याच्याबरोबर डायबिटीस सुद्धा कमी होणार. आता स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी सर्जरी मी तुम्हाला फक्त एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवतोय. या सर्जरीमध्ये आपण 4 किंवा 5 लहान होल बनवणार. याच्यामधून माझे लॅप्रोस्कोपीचे ट्रोकार जातात आणि या ट्रोकारमधून माझे लांब आणि पातळ बारीक इन्स्ट्रुमेंट जातात आणि मग एका होलमधून माझा टेलिस्कोप आत जातो. तो टेलिस्कोप कॅमेराला अटॅच असतो. कॅमेरा टीव्हीला, मी टीव्हीमध्ये बघून ऑपरेशन करतो. जसं टेलिस्कोप आत गेलं तर आपल्याला हा जठर नजर येतो. लहान ती लहान गोष्ट 10 गुणा जास्त मोठी दिसणार, म्हणजे ऑपरेशनची बारीकीत खूपच वाढून जाते. आता तुमचं हाईट प्रमाणे तुमचं वजन किती असलं पाहिजे, त्या वजनासाठी किती जेवण गेलं पाहिजे, किती विटामिन गेलं पाहिजे, किती प्रोटीन गेलं पाहिजे, किती हॉर्मोन सिक्रेट झालं पाहिजे, किती हळूहळू वजन कमी झालं पाहिजे, हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण जठरेला 2 भागेत सेपरेट करतो. जो लेफ्टला भाग आहे तो तुमचा ऍक्च्युअल ओरिजिनल भाग आहे, त्याला आपण शरीरातच ठेवणार. जो राईटचा भाग आहे तो तुमचा नाहीच होता, तो वाढलेला आहे, फुगलेला आहे, त्याला आपण त्याच लहान होलमधून काढून घेतो. एकदा तो भाग काढून निघून गेला मग हा आपला जठर राहणार. त्याच्यामध्ये तितकंच जेवण जाईल जितकी भूक आहे, जितकी ताकद पाहिजे. जसं आपल्या शरीरात वजन हळूहळू कमी होणार आणि आपल्या शरीरात कधी कोणत्या गोष्टीची कमजोरी नाही येणार. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन लठ्ठपणावरती आणि लठ्ठपणाच्या या आजारामुळे कशा पद्धतीनं आपण सगळेजण बेजार झालेलो असतो किंवा समस्यांमध्ये असतो, अडचणींमध्ये असतो आणि मग त्याच आजारांना धरून दुसरे आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात आणि ती भीती आपल्या सगळ्यांना असते. त्याच्यामुळे याच्यावरचे जे काही ठोस उपाय आता सर सांगतायत त्या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आस्थाला नक्कीच संपर्क करू शकता, ज्यांचे नंबर आता टीव्ही स्क्रीनवरती निश्चितपणानं सुरू आहेत. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. लठ्ठपणा, श्वसनाचे विकार याच्या संदर्भात आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मनीष मोटवानी आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, एक थोडासा वेगळा प्रश्न. अनेकांना रात्री झोपेमध्ये घोरण्याची सवय असते आणि अनेक वेळेला आम्ही अशी चर्चाही ऐकतो की तो जाड आहे किंवा त्याला पोट मोठा आहे म्हणून तो घोरतोय वगैरे, असं आपण ऐकत असतो. तर ह्याच्यामध्ये तथ्य आहे का? आणि घोरणाचा जो विकार आहे किंवा आजार जो आहे हा लठ्ठपणाशी संबंधित आहे का? बघा, घोरायचा त्रास ऑलमोस्ट 85% लोकांमध्ये लठ्ठपणामुळे असतो. आणि हे कशामुळे असतो? जेव्हा आपल्या शरीरात लठ्ठपणा आला, चरबीचा प्रकार वाढतो, तर आपल्या मानेत सुद्धा चरबी वाढते. मानेतून जेव्हा जिकडे आपली श्वासनळी जाते त्याच्या बाजूला चरबी इतकी येऊन बसते की जेव्हा आपण झोपतो ती चरबीमुळे ती श्वासनळी दाबली जाते. तर सुरुवातीला आपण फक्त घोरायचा त्रास येतो, म्हणजे जेव्हा श्वासनळी दाबली गेली तर हवा जोराने जाणार, तर श्वासनळीची सीटीचा आवाज म्हणजे घोरणं, म्हणजे त्याच्याने आपल्याला माहित पडतो की सगळं चांगलं नाही चाललंय. आणि जेव्हा तो जास्त दाबली गेली तर आपल्याला झोपेतून उठावं लागतो. तर असे भरपूर लोक असतात, त्यांना असं वाटतंय की मी रात्री झोपेतून उठतो लघवी करण्यासाठी. ते लघवी करण्यासाठी उठत नाही, त्यांना झोपेत श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे ते उठतात आणि मग ते जाऊन परत झोपतात आणि पण त्यांना झोप येऊ शकते. जसं तुम्ही या स्लाइड मध्ये बघू शकताय, आपल्या मानेच्या बाजूला जेव्हा चरबी येते तर श्वास बघता ते तुम्ही जे ब्ल्यू लाईन आहे ते श्वास जाण्याची जागा आहे, ते आधी नॉर्मली जाऊ शकते. पण जसं आपला चरबी वाढत गेली तर ती जागा आपली कमी होत जाते आणि मग आपल्याला घोरायचा त्रास किंवा झोप नाही येण्याचा त्रास सुरू होतो. असं तुम्ही हे गोष्टी आपले एक पेशंट आहे लक्ष्मण पाटील, त्यांचाच तोंडी ऐकू शकताय की त्यांना याचा कसा त्रास होता आणि कसं त्यांना फायदा झाला याच्यामधून. नक्कीच लक्ष्मण पाटील यांची ही प्रतिक्रिया आहे ती आपण ऐकूया. मैंने 10 महीना पहले बैरेट्रिक ऑपरेशन किया. ऑपरेशन करने के पीछे का कारण ही ऐसा था क्योंकि मैं पिछले 10-12 साल से वेट लॉस के लिए बहुत ट्राई किया. 10-15 लाख रुपए मैंने ऑलरेडी खर्चा कर दिया, लेकिन कहीं मुझे तसल्ली नहीं मिली. वेट तो कम नहीं हुआ, अलग अलग डिसीज मुझे शुरू हो गए. डायबिटीज मुझे चालू हो गया, उसके बाद बीपी का पेशेंट में बन गया. स्लीप अपनिया का सबसे बड़ा प्रॉब्लम था मेरे लिए, क्योंकि मैं रात भर सो नहीं पाता था और दिन में काम के टाइम पे मैं सोता था, थोड़ा समय मिला तो ऑफिस में भी सोता था. ये सब ड्रॉबैक के लिए एक दिन मैंने जब मनीष सर को सुना टीवी के ऊपर, तो मैंने चाहा कि एक बार आके मैं सर को मिलूं और मैं आस्था हेल्थ केयर सेंटर में आया. सर के साथ बात किया, मैं ये ऑपरेशन करूंगा. ऑपरेशन करने के बाद चौथे दिन जब मैं हॉस्पिटल से निकला तो 150 किलोमीटर ऑलमोस्ट मैं गाड़ी चलाते हुए गया. और गाड़ी चला के गया, ये तो अद्भुतपूर्ण था क्योंकि कोई मान नहीं सकता ये चीज को. रात को मैं शांति से सो सकता हूँ और मेरा जो सोरिन का आवाज के चलते घोरने का जो आवाज आ रहा था वो भी बंद हो गया है. ये सब के ऊपर जब ये पिछले 10 महीने का अगर देखेंगे तो मैंने
विदेश टूर भी किया मैंने, 520 पायरी भी चढ़ के गया और अभी तक मैंने 45 केजी वजन लॉस कर लिया है। अगले 8-9 महीने में और मुझे 30 केजी करना ही है। उसके लिए मुझे आदरणीय मनीष सर का सहकार्य कोऑपरेशन मिल रहा है और डेफिनेटली मैं चाहूंगा कि ये मेरे लिए सबसे बड़ा अद्भुतपूर्ण काम हुआ। धन्यवाद। निश्चितपणानं ही प्रतिक्रिया आता आपण ऐकली, अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया आपल्याला म्हणता येईल. सर, लठ्ठपणामुळे दुसरे आणखीन कसले आजार होऊ शकतात का? बघा, लठ्ठपणा मोठा आजार आहे आणि त्याच्यामुळे कोणाला डायबिटीज म्हणजे मधुमेह, ब्लड प्रेशर, इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व, हार्टचा त्रास, गॉल ब्लॅडरचा त्रास, गुडघेदुखीचा त्रास, असे भरपूर त्रास होऊ शकतात. पण हे त्रास जे आहेत हे तुम्ही पेशंटच्याच तोंडी ऐकलं तर तुम्हाला जास्त माहीत पडेल की पेशंट्सला याचे काय काय त्रास होते आणि त्यांना लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार केल्यानंतर याचा फरक पडलाय. नक्की ऐकूया आपण ही प्रतिक्रिया. नमस्कार, मी अनिरुद्ध भावे रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यातनं आलोय. मला पूर्वी खूप वजनाचा त्रास होता. 117 किलो वजन होतं माझं आणि याच्यावरती उपाय मी शोधत होतो. त्यावेळेला मला आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर मनीष मोटवानी यांच्याबद्दल माहिती मिळाली. मी डॉक्टर सरांकडे आलो. त्यांनी मला बॅरिएट्रिक सर्जरी बद्दल माहिती दिली आणि मग मी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन करण्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार मला होते, परंतु मी ऑगस्ट महिन्यामध्ये ऑपरेशन केलं त्यावेळी 117 किलो वजन होतं. आज 5 महिने झालेले आहेत, माझं वजन 86 किलो झालेलं आहे. ऑपरेशन करण्याच्या आधी मला डायबिटीस होता, आता मला डायबिटीस नाही. ऑपरेशन झाल्या दिवसापासून मी डायबिटीसची गोळी घेतलेली नाही. ऑपरेशन करण्याच्या आधी मला प्रेशरचा त्रास होता, आता मला प्रेशर नाही. मला निद्रानाशाचा विकार होता, आता मी पूर्णपणे शांतपणे झोपतो. मी घोरायचो पूर्वी झोपेमध्ये, आता मला कुठल्याही प्रकारचा घोरण्याचा त्रास नाही. चालताना पूर्वी दम लागायचा मला, आता मला कुठल्याही प्रकारचं दमायला होत नाही. पूर्वी मी जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालू शकत नसे आणि तेही माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आता तुम्ही बघताय मी जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घातलंय. हे ऑपरेशन केल्यामुळे मला खरंच खूप आणि खूपच फायदा झालेला आहे. त्यामुळे थँक्यू डॉक्टर मनीष सर आणि थँक्यू आस्था हॉस्पिटल. मी राजा भाऊ कापसे नगर जिल्ह्यामध्ये राहणार आहे. माझं वजन वाढलं, मला चालता येत नव्हतं, एवढं वजन वाढलं. माझे 107 किलो वजन वाढलं आणि मी अनेक हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे मला आजार भरपूर झाले. ब्लड प्रेशर झालं, शुगर झाली आणि एक ऑक्सिजन घेण्यासाठी मला एक मशीन लावावं लागत होते तोंडाला. पण मी नेटवरती बघितलं आस्था हॉस्पिटल, म्हणे डॉक्टर मनीष मोटवानी यांचं नाव पाहून मी यांच्या हॉस्पिटलमध्ये आलो आणि स्टेटमेंट तिथं मी त्यांच्याशी कन्सल्टिंग केली आणि बघितलं तर खरोखर एकदम चांगलं आणि एवढं म्हणजे जे जसं मला पाहिजे होतं, का की विदेशामध्ये हे सगळे असे ऑपरेशन होतात. 107 किलो मधून 81 किलो वजन, म्हणजे आज एवढं वजन कमी झालं माझं आणि मला फार आज एवढा आनंद होतो. माझे आज सर्व आजार निघून गेलेले आहेत, मला कुठलाही आजार नाही. आज मी राजकारणामध्ये आज मी फुल फिरू शकतो आणि खरोखर आस्था हॉस्पिटलचे मी आभार मानतो. डॉक्टर मनीष मोटवानी यांचे पण सुद्धा आभार मानतो की सगळे श्रेय मी त्यांना देतो. परत मी माझ्या वयाच्या 18 वर्षासाठी, म्हणजे जसं मी आज पूर्वी दिसत होतो, आज मी वयाच्या 18 वर्षासारखा एकदम चांगला आणि तरुण, म्हणजे आज मी 4 ते 5 किलोमीटर 7 किलोमीटर स्वतः चालतो. मला काहीच वाटत नाही आणि कुठलाही आजार नाही मला. आणखीन एक प्रतिक्रिया आपण ऐकली. सर, लठ्ठपणाची शस्त्रक्रिया आपण आता जी म्हणतोय त्याच्यामध्ये आपलं जे आयुष्य आहे, म्हणजे शस्त्रक्रियेनंतरचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये काही फरक पडतो का आणि व्यक्तिमत्वात काही फरक पडतो का? बघा, लठ्ठपणा फक्त शरीरात किंवा आपल्या मेडिकल प्रॉब्लेम्स क्रिएट करत नाही, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स पण क्रिएट करतो. माणसांचा कॉन्फिडन्स कमी होऊन जातो, त्यांचा परफॉर्मन्स कमी होऊन जातो, त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होऊन जाते, कामावर पण त्याचा असर पडतो आणि त्यांचा कॉन्फिडन्स खूप कमी होऊन जातो. बरोबर. जसं तुम्ही या पिक्चरमध्ये इकडे बघताय या स्लाइडमध्ये, हे आमची पेशंट होती बेला आशार. त्यांचं वजन ऑपरेशनचा आधी होतं 112 किलो. हे खूप आउटगोईंग लेडी होती, पण वजनेमुळे आता घरी बसायला सुरू केलं, जास्त बाहेर जायचं नाही आणि त्यांच्यामध्ये भरपूर कॉन्फिडन्स डेफिसिट झाला. पण तुम्ही बघू शकता की ऑपरेशनच्या नंतर वजन कमी झालं तर त्यांना किती फरक पडला असेल शरीरात आणि त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये. तसंच हे आमचे पेशंट आहेत नरेंद्र बला. यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्टचे त्रास, सगळे त्रास. ऑपरेशनच्या आधी 125 किलो, ऑपरेशन झाल्यानंतर 75 किलो आणि ते आता धावायला सुरू केलं, चालायला सुरू केलं आणि पर्सनॅलिटीमध्ये बघा तुम्ही किती फरक पडलेला आहे त्यांना. तसंच ही पेशंट सरला ठक्कर, ती ब्युटिशियन बाय प्रोफेशन होती, पण त्यांना बघून सगळे लोक सांगायचे जर तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, आमची काय काळजी घेणार.
तुम्ही त्यांची पर्सनॅलिटीमध्ये बघा किती फरक पडलेला आहे आणि आता त्यांच्या कामावर किती परिणाम झाला असेल ते पण तुम्ही बघू शकताय. 95 to 55 kg फरक पडलेला आहे, वजन 40 किलो कमी झाले. फक्त तुम्ही विचार करू शकता की लाईफ कशी चेंज झालेली असेल त्यांची. असेच ही पेशंट ज्यांना ऑपरेशनच्या आधी 85 kg वजन होतं, त्यांना तर डायबिटीज आणि थायरॉइड सगळे आजार आणि थोडं चाललं की दम लागायचं. त्यांची तुम्ही बघा की कपडे घालायची स्टाईल, त्यांचं चालायची स्टाईल, त्यांच्यामध्ये कसं फरक पडलेला आहे पर्सनॅलिटी कॉन्फिडन्समध्ये ते तुम्ही इकडे बघू शकताय. हा मुलगा 10वीचा मुलगा होता. सगळे मुलं आजूबाजू त्याला लठ्ठ 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 म्हणायचे. त्याला एकदम डिप्रेशन आला होता आणि 10th मध्ये जाऊन इतकं डिप्रेशन. हा मुलगा पास झाला, कॉलेजमध्ये झाला, पण आता इतकं फरक पडलेला आहे तर कॉलेजमध्ये सगळे परफॉर्मन्सेस करतो, स्टेजवर जातो. टोटल लाईफ त्याची चेंज झालेली आहे. ही ऋतुजा राव राणे पोलीसमध्ये होती, कॉन्स्टेबल आहे, पण त्याची लाईफमध्ये काय प्रोग्रेस नाही होत होती आणि त्याच्याबरोबर तिला इतके काम करायचे होते पण सांगायचे की नाही मी जास्त काम करू शकत नाही सकते, मला थकवा झालेला आहे. आणि आता ती लास्ट इयर जाऊन मिसेस कॉन्फिडन्स असा एक अवॉर्ड जाऊन जिंकून आलेली आहे. तर असे प्रकारचे बेनिफिट्स आहेत जे पेशंटला होतात, जे तुम्हाला माहीत पडणं आवश्यक आहे. नक्कीच सर, अगदीच 1 मिनिटं शेवटचं राहिलेलं आहे आपल्यासाठी. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? बघा, लठ्ठपणा एक आजार आहे आणि कोणत्याही वयात तरुण मुलं सुद्धा हे ऑपरेशन करू शकतात. हे एकदम सेफ आहे आणि वयस्कर सुद्धा करू शकतात. याच्याने वजन तर कमी होणार, पण त्याच्याबरोबर वजनेबरोबर आलेले आजार सुद्धा कमी होतात. याच्यामध्ये जर यंग तरुण आणि तरुण मुलं आणि मुली ऑपरेशन झाले तर याच्यामध्ये त्यांना पुढे जाऊन लग्नात किंवा संबंध ठेवण्यात किंवा मूल होण्यात कोणत्याही गोष्टीमध्ये कधी त्रास होत नाही. आणि हा ऑपरेशन कोविडमध्ये पण आम्ही भरपूर केलेले आहे. आम्ही खूप प्रिकॉशन्स पण घेतो. तर कोविडचा टाइम सुद्धा आपण हे ऑपरेशन्स केलं तर पेशंटला त्रास नाही. आणि या पेशंटमध्ये आम्ही एक सेपरेट शिबिर ठेवलेलं आहे. लठ्ठपणाचा दुर्बीण उपचारासाठी कन्सल्टेशन कॅम्प ठेवली आहे. या कॅम्पसाठी जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तर त्यांना कन्सल्टेशनमध्ये पण डिस्काउंट आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा ऑपरेशन करायला लागलं तर त्याच्यामध्ये पण त्यांना भरपूर सूट मिळणार. तर तुम्ही पत्ता नोंदवून घ्या, नंबर नोंदवून घ्या आणि तुम्हाला आमची टीम याच्यामध्ये भरपूर हेल्प करणार. नक्कीच दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. निश्चितच आस्थामधून तुम्हाला जे काही योग्य मार्गदर्शन आहे, उपचार आहे ते निश्चितपणाने मिळू शकतील. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.